उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकांचं योगायोगाने आजच वरळीत आयोजन करण्यात आलंय। दोन्ही शिवसेना पक्षांच्या बैठका स्थळांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा येत्या 19 जूनला वरळीच्या NSCCI डोममध्ये होणार आहे आणि त्यानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज NSCI डोममध्ये होणार आहे। रात्री 9 वाजता ही बैठक वरळी डोमला होणार आहे आणि श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। तसंच लढा आपल्या मुंबईचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी 7:30 वाजता वरळीच्या लाला लजपतराय कॉलेजमध्ये बोलावण्यात आली आहे। दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वाहतूक प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरळी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असेल। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये काल शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तागिरीवरती बैठक झाली। या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी निधी वाटपावरनं अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली। तसंच विभाग प्रमुख नियुक्त्यांवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरही चर्चा झाली। दरम्यान कोणालाही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना दिलंय। तसंच या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबतही चर्चा झाली। वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची मंत्र्यांवरती जबाबदारी देण्यात आली आहे। वर्धापन दिन दिवशी काहींचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती मिळते।